आणि आता बघायचं की आपल्या कॉमेडीच्या रिक्षामध्ये पुढची कोण जोडी बसायला येणार आहे. स्वप्नील सर, महेश सर, त्या जोडीचं नाव सांगा. ऋषिकेश जोशी आणि नम्रता आवटे. ओहो, या पुढचा तुला घेऊन मैदानात. तर आता इथे येतोय एक शीघ्र कवी ज्याला स्वप्न पडतायत आपल्या लग्नाची आणि म्हणूनच तो मनाप्रमाणे बायको शोधायला गेलाय एका मॅरेज ब्युरो मध्ये. बघूयात मग त्याला मनासारखी बायको मिळतेय का. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. आतापर्यंत या स्पर्धेत 4 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं ऋषिकेश जोशी आणि नम्रता आवटे. सख्या मॅरेज ब्युरो मंदी नाव नोंदवू चला. सख्या मॅरेज ब्युरो मंदी नाव नोंदवू चला. नाव नोंदवू चला. लग्न जुळवू चला. नाव नोंदवू चला. लग्न जुळवू चला. चला रे चला, कोणीतरी चला रे माझ्या मॅरेज ब्युरो मध्ये नाव नोंदवायला. कुशल कुशल तू तरी चल रे. नाही नाही, माझं झालंय लग्न. कसं शक्य आहे म्हणजे आपण तुझं दुसरं लग्न जमवू, पण चल रे. नाही, नको नको, राहू दे. प्रिय पहा, प्रिय पहा, रात्रीचा समय सरुनी, रात्रीचा समय सरुनी, रात्रीचा समय सरुनी, कशी ही जिंदगी ताणी बाण. ये ना प्रिय, ये ना प्रिय पहा. वा वा वा. काय आणीबाणी आली तुमच्यावर? आणि बाणी हं? ओंजळीनं आणलंय पाणी, शेत पिकली सोन्या वाणी. काय म्हणणंय तुमचं? तुम्ही डायरेक्ट कसे आत शिरलात? मग इनडायरेक्ट आत यायचा दरवाजा कुठला आहे? अहो म्हणजे बरं ते जाऊ दे. तुम्ही आला तेच खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. मला सांगा तुमचं नाव काय? विचारलेस मला तू माझे नाव? हो. विचारलेस तू मला माझे नाव? हो. पत्ता विचारायचा नाही पत्ता. करते आहेस इथेच नुसताच खल. कुठाय तुझा तो खलबत्ता? अलबत्ता, कडीपत्ता, अडकित्ता. वा वा, कशी वाटली कशी वाटली? शीघ्र कवी आहे मी. वा वा. तुम्ही कवी आहात होय? हो, हो. मग असं सांगा ना. मग तुम्हाला इथे काय हवंय? अंडी कशी डझन हो? अहो मला असं म्हणायचं की तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात. हे बघा, हे साधना मॅरेज ब्युरो आहे. ज्यांच्या आयुष्यात काही साधना त्यांची मी लग्न जुळवून देते. माझं पण काही साधना म्हणून तर मी आलो. माझा लग्न जमावं माझं, प्लीज प्लीज. बरोबर. मला सांगा तुम्ही काय करता? मैं कवी हूँ. मैं कवी हूँ. नाही नाही, पोटा पाण्याचं काय करता? कभी कभी खाता हूँ, कभी कभी पानी पीकर सो जाता हूँ. म्युनिसिपालिटी छोड़े पानी तो कभी कभी नहाता भी हूँ. बघा, हिंदीत पण माझी कशी प्रतिभा नहाते वाहते. तुमच्याशी नाही कोणी लग्न करणार. का? तुम्ही कवी आहात ना. मग माझ्यात काय कमी आहे? कवी आहात हेच कमी आहे. हा? त्या हेमांगी कवी इथं आहे, त्या कवी असून त्यांचं लग्न होऊ शकतं. मग मी कवी आहे तर माझं का नाही होऊ शकत? अहो त्या नावाच्या कवी आहेत, तुम्ही हाडाचे कवी आहात, होय की नाही? अहो तुम्ही स्वतःचं पोट भरू शकत नाही, तिचं पोट कुठून भरणार? पण तिचं पोट मी कशाला भरू? तिचा नवरा आहे ना. हेमांगी, तुला काही प्रॉब्लेम आहे का? अहो तिचं नाही म्हणत मी, तुमच्या बायकोचं पोट तुम्ही कसं भरणार? पोट पोट कवीना पोट असतेच कुठे? हे काय इथे त्यावरच लिहितोय. कवीना पोट असतेच कुठे? उंटाच्या आयाळावर सिंहांची बोटे, कमळाच्या फुलाला घड्याळाचे काटे, सूर्यावर असतील का हो पाण्याचे साठे? म्हणून तुमच्याशी कोणी लग्न करणार नाही असं म्हणायचंय मला. का खर का? समजा तुम्ही चुकून हनीमूनला गेला. चुकून चुकून कसा हनीमूनला जाईन मी? ठरवून जाणार, माझा अधिकार आहे तो. मी माझ्या बायको बरोबर हनीमूनला जाणार. मधुचंद्राची ती रात्र, धुंद असं वातावरण. तिथे गेल्यानंतर तू आणि मी पलंगावर रातकिड्यांची किरकिर. पलंगावर रातकिड्यांची किरकिर? रातकिड्यांची किरकिर बाहेर, तू आणि मी पलंगावर. सजवलेला असा तो पलंग. आणि तुझे मुखचंद्र पाहण्यासाठी मी जेव्हा पदर खाली करणार तेव्हा झटकन हात धरणं. नाही नाही नाही, मी माझं पेन आणि कागद घेणार.
मग मी माझ्या या सजवलेल्या पलंगावर, त्यावरच्या कुस्करलेल्या कळ्यांवर, तुझ्या पदरावरच्या मोरावर, डोळ्यातल्या चोरावर, बाहेर हंबरणाऱ्या ढोरावर आणि या हवामानाच्या होरावर झरझर झरझर सूर्योदय होईपर्यंत कविता अशा उतरून काढणार. वा 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 वा. तेच म्हणते मी, हो एवढ्या मूड मध्ये आलेल्या बायकोच्या हंबरण्यापेक्षा बाहेर हंबरणाऱ्या ढोरावर जर तुम्ही कविता करत बसलात तर तुम्हाला पोरं कशी होणार? हनीमूनचा पोरांशी काय संबंध आहे? असतो. नसतो. हनीमूनवर कविता जर करायची असेल तर हनीमूनला जावं लागतं, पण मुलांना जन्म देण्याचं सृजन कार्य ते घरात कुठेही होऊ शकतं. समजा तुम्हाला चुकून एखादं मूल झालं. चुकून कसं मूल होईल? चुकून कसं होईल? तुमचा काहीतरी गैरसमज आहे. हे बघा, मी कवी जरी असलो तरी सक्षम पुरुष आहे. चुकून कसं होईल मूल? बरं, तुम्हाला ठरवून मूल झालं तर त्यांना सांभाळणार कोण? मी खूप भावूक होतो. मुलांची वेदना मला सहन होते. मुलं रडायला लागली की मला जास्त रडू येतं. मला फार आवडतात मुलं. तेच म्हणते मी, अहो तुम्ही रडायला लागल्यावर मुलं रडायला लागणार, मुलं रडायला लागल्यावर तुम्ही रडायला लागणार. बिचाऱ्या बायकोने सांभाळायचं कोणाला, तुम्हाला की मुलाला? मुलाला मुलाला सांभाळ तू मुलाला, तू है मेरी प्रेयसी. रोनाना 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 उलाला उलाला ला ला ली झालं का? विद्या डायपर बदल. हे असे विक्षिप्त चाळे करताना तुम्ही, म्हणून म्हणते की तुमच्याशी कुणी लग्न करणार नाही, झेपणार नाही तुम्हाला ते. असा माझ्यावर आरोप करू नका. बेट लावा माझ्याबरोबर, करा एकदा लग्न, बघा कशी मुलं होत नाही ते. बघा, चिडलीस माझ्यावर? सकाळच्या प्रहरी अंगणात आलीस, सकाळच्या प्रहरी अंगणात आलीस, चिडलीस माझ्यावरी. थांब, पाठीत खा झाली. ही कवितेची खास नाही, मला खरंच खास झाली. कवितांचा डोस मला नाही सहन होत. सहन सहन सहनही होत नाही, सांगताही येत नाही. सहनही होत नाही, सांगताही येत नाही. बाभळीच्या काट्यावर फुललाय बघ जाई, वय माझं सरत चालले कर लगीन घाई, आणि घाल जन्माला बाळ, मला सुचले अंगा येतात. तुम्ही आता माझ्या डोक्यात जायला लागलेला. डोक्यात जाऊ नका उवांनो, हैदोस घालू नका लिखाण. लिखाण हो. थांबवा, तुमच्या कविता इथेच थांबवा. थांब म्हणालीस तू, आकरण दिलेस तू. थांब म्हणून आकरण दिलेस तू. चंद्र सूर्य सागर अचंबितशी तू. आयुष्य उद्ध्वस्त होईल माझं. उद्ध्वस्त उद्ध्वस्त ध्वस्त त्रस्त मी. उद्ध्वस्त ध्वस्त त्रस्त मी. ग्रस्त व्यस्त अस्वस्थ तू. तुम्ही मला जरा बसू द्याल का स्वस्त? अरे हा मला शब्द का नाही सुचला? स्वस्त. अरे स्वस्त. हे बघा, ह्याच्यावर मी करू शकतो बरं का, स्वस्त बघून बघा. बघा, नका हो, तुमच्या कविता मला नका ऐकवू. लोक जीव देतील, जीव. जीव जडालाय तुझ्यावरी. जीव जडाला तुझ्यावर. कर माझ्याशी तरी. जीव झडायला तर तुझी गप्पा बस. झडला पडला गडगडला जरदा आवाज फाटेपर्यंत. ओ का ओ पाऊस. हे बघा, मी आता, तू वाजव तुझं टाणा नाना नाना वाजव. टाणा नाना टाणा नाना टुणू 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 डिट टाणा व्हायचं. तुम्ही गुण द्या, हा माणूस आयुष्यात नाही थांबणार. गुण द्या प्लीज. ए वाजव. सगळेजण शीघ्रपणे उठून उभे राहिले तुमच्यासाठी. आणि या कवीला बघून सगळ्यांना आपल्या आयुष्यातले कवी मित्र मात्र नक्की आठवलेले असतील. बघूयात परीक्षकांना कसा वाटलाय परफॉर्मन्स. स्वप्नील सर. हा परफॉर्मन्स नव्हता, हा होता विनोदाचा ब्लास्ट. आणि क्या बात. फार सुंदर केलात तुम्ही. आणि या परफॉर्मन्स ची खासियत अशी होती की खूप कठीण असतं, कारण डायलॉग टू डायलॉग पाठ करणं वेगळं आणि कविता पाठ करणं वेगळं ऋषा. आणि त्या कुठेही असं वाटलं नाही की तू एक स्क्रिप्ट, दिलेलं स्क्रिप्ट एक त्या फॉर्मॅटमध्ये काहीतरी बोलत होतास. असं खरंच वाटत होतं की तुला तिथल्या तिथे त्या कविता सुचत होत्या आणि तिच्या येणाऱ्या प्रत्येक वाक्यावर तू एक खरंच शीघ्र कविता करत होतास. गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू मित्रा. आणि नम्रता, व्हॉट अ फाईन ऍक्टर यू आर. ऑल इन ऑल तुम्ही दोघांनी मिळून खूप हसवलत, खूप मनोरंजन केलं. त्याबद्दल खरं तर आमच्यातर्फे तुमचे मनपूर्वक आभार. गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. वा. महेश सर. जेन्युइनली ऋषिकेश आणि नम्रता, तुम्ही कमाल केलीत. कमाल म्हणजे इतकी कमाल केलीत का नुसतं बोलून चालणार नाही, तुम्हाला इथे यावं लागेल प्लीज. ओहो.
ज्याला आपण असं म्हणतो की फ्लॉलेस परफॉर्मन्स, कुठेही त्याच्यामध्ये काही उणीव नव्हती, परफेक्ट, वेल रिहर्स्ड. आणि म्हणजे मला विशेष दाद द्यायची आहे तुमच्या स्क्रिप्ट रायटरला. आय रिअली एन्जॉय एव्हरी मोमेंट ऑफ इट. गॉड ब्लेस यू. ओहो, आता बघूयात परीक्षकांच्या मार्कांचा मीटर काय रिडिंग देतोय. स्वप्नील सर. अहो 10. क्या बात है. महेश सर 10. 10 पैकी 10. ब्लास्ट, चॉकलेट, भरपूर नोटा वगैरे सगळं. आता बघूयात या सगळ्याला कोण चॅलेंज करणार. कोणीच हात वरती करत नाहीये. मी आता परीक्षकांना विचारतो, अशा वेळी काय करायचं. चिठ्ठी. चिठ्ठी. कर, हात वर कर. कुशल बद्रिके आणि रसिका आदाशे. या वंदना. आणि आता परीक्षकांना मला विचारायचं की तुम्ही किती तुरे पणाला लावणार. 8. 8. नाही म्हणजे ही आमची इच्छा झाली, पण ऍक्च्युली 2. 2.